तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण भरपूर बहिणी खूप दिवसापासून केवायसी करण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यांना सतत सतत अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत होते. कोणत्या बहिणीचा OTP सबमिट होत नव्हता, तर हाय ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येत होता. त्यानंतर तुमचा अर्ज पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम येत होते. दिवसा केवायसी होत नव्हती. दिवसा केवायसी बिलकुलच चालत नव्हते. वेबसाईट ओपन होत नव्हती. पण आता जे आहे ते वेबसाईटवर बदल झालेला आहे. वेबसाईट अपडेट झालेली आहे. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की वेबसाईटवर आम्ही काम करत आहे. OTPचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आता लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. बघा 100% तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही, पण काही प्रमाणामध्ये जे आहे ते आता भरपूर अडचणी वेबसाईटवरच्या दूर झालेल्या आहे. केवायसी करणे सोपं झालेलं आहे. OTP येणे सुद्धा आता जलद गतीने सुरू आहे. बघा मी जे आहे ते काल रात्रीला मी हे केवायसी सबमिट केले. तुम्हाला बघा या ठिकाणी दाखवत आहे. कॅप्चा कोड टाकला, आधार नंबर टाकला, कॅप्चा कोड टाकला, OTP टाकल्यानंतर काही वेळानंतरच थोडं लोडिंग होते, पण प्रॉब्लेम येत नाही, जास्त प्रॉब्लेम येत नाही. लगेचच तुम्हाला OTP टाकण्यासाठी पेज येते आणि केवायसी लगेचच तुमची सक्सेसफुल सबमिट सुद्धा होते. आता असं नाही की 2 मिनिटातच पूर्ण होईल, तसं नाही. 5 ते 10 मिनिट तुम्हाला लागू शकतात. OTP लेट येईल, पण OTP तुमचा 100% येईल. केवायसी कधी करायची? दिवसभर करायची नाही. दिवसभर वेळ वाया घालवायचा नाही. त्यानंतर रात्री सुद्धा केवायसी करायची नाही. रात्री 3 वाजेपासून तर सकाळी 7-8 वाजेपर्यंत वेबसाईट व्यवस्थित सुरू आहे. रात्री 3 वाजेपासून तर सकाळी 7-8 वाजेपर्यंत तुम्ही केवायसी करण्याचा प्रयत्न करा. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमची केवायसीची प्रक्रिया 100% पूर्ण होईल. कारण वेबसाईट अपडेट झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता त्यामध्ये सुधार सुद्धा शासनाने केलेला आहे. त्यामुळे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम सारखे येत होते, रात्री सुद्धा वेबसाईट चालत नव्हती, रात्री कोणत्याही वेळेला केवायसी केले तर अशाच प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसून येत होते. पण आता प्रॉब्लेम तर येईलच, प्रॉब्लेम तुम्हाला येणार, पण केवायसी साठी तुम्हाला आधीसारखा त्रास होणार नाही. केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधीसारखा बिलकुल त्रास होणार नाही. त्यामुळे तुमची जर केवायसी अजूनपर्यंत पेंडिंग असेल, केवायसी राहिली असेल, तर लगेच रात्री 3 वाजेपासून तर सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत प्रयत्न करा. केवायसी मध्ये तुम्हाला जास्त प्रॉब्लेम होणार नाही. नॉर्मली केवायसी तुमची 15 ते 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होऊन जाईल. तर बघा उद्यापासून लगेच म्हणजे आजपासूनच केवायसीचा प्लॅनिंग सुरू करा. सकाळी 3 वाजेपासून म्हणजे रात्री 3 वाजेपासून तर सकाळी 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत केवायसी करण्याचा प्रयत्न करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी सांगितल्याप्रमाणे त्या वेळेला तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट झाली का. आणि तुम्हाला जर कोणते प्रॉब्लेम आले असेल तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.